संपूर्ण रस्ता आम्ही मशीनच्या द्वारे खोदून टाकणार. हा रस्ता आम्ही बंद करून टाकणार, कारण घरापर्यंत उमऱ्यापर्यंत येऊन मृत्यू थांबलेला आहे. 5,000ची पावती करायची तुम्ही आणि हा म्हणणार जोराचे नियम पाळायचे का तोडायचे. तर गेल्या 10 दिवसापूर्वी याच नवले पुलावर एक भीषण अपघाताची चर्चा आणि त्याचं संपूर्ण फुटेजेस आपण संपूर्ण समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल किंवा पेपर चॅनलच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आपण पाहिलं होतं. हा जो नवले ब्रिज आहे त्या ठिकाणी 100हून अधिक लोकांचा बळी या पुलावर गेलेला आहे. पण तरी देखील आजही या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या उपाययोजना, त्या दिवशी देखील या ठिकाणी यातील स्थानिक नागरिकांनी तिरडी आंदोलन करून या घटनेचा तीव्र निषेध केला होता. त्या लोकांचा या ठिकाणी दशक्रिया विधीचा आज दिवस आहे आणि तीच दशक्रिया विधी या ठिकाणी पुन्हा एकदा येथील स्थानिक नागरिकांनी आपण या ठिकाणी पाहू शकतोय की त्या ठिकाणी केलेली आहे. येथील स्थानिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे असतील किंवा त्यांचे अनेक कार्यकर्ते महिला भगिनी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हा दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. परंतु नवले ब्रिज जो आहे हा नवले ब्रिजचा अजूनही चर्चाच आहे आणि जरी प्रशासनाने या ठिकाणी स्पीड कमी केली असली तरी स्थानिक नागरिकांचा मात्र उद्रेक या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळो याच्यासाठी म्हणून हा दशक्रिया विधी आहे. गेली 10-15 वर्षापासून इथं सातत्याने अपघात होत आहेत, नाहक बळी इथं जात आहेत. 100च्या आसपास आतापर्यंत इथं बळी गेलेले आहेत आणि कारण नसताना लोक इथं मृत्युमुखी पावत आहेत. आपल्या घरी जाण्यासाठी कुठून बाहेर गावावरनं आलेले अशी लोक ज्यांना माहिती नाही, मृत्यूची कल्पनाही नाही, काही समजतही नाही, त्याच्या आतमध्ये सगळं हे जात आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे इथं जिवंत अग्नी देऊन इथं त्या दिवशी अग्नितांडव जो झाला आणि ज्याच्यातनं तिरडे आंदोलन आम्ही त्या दिवशी उभं केलं, त्याच दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं 48 तासामध्ये जर ठोस निर्णय या नवले पुलाबाबत जर तुम्ही घेतला नाही तर इथंच आम्ही दशक्रिया सुद्धा घालू. त्यानुसार आज आम्ही दशक्रिया घालतोय. आता 10 दिवस उलटत आले तरी देखील अजूनही कुठल्या प्रकारची ठोस अशी उपाययोजना कुठलीही घोषित झालेली नाहीये. तर याचं दुःख आहे आम्हाला. परंतु आता आज दशक्रिया आज संपल्यानंतर 15 दिवसाची आणखी आम्ही आज त्यांना मुदत देतोय की हा एलिव्हेटर ब्रिज पहिला बांधायला लगेच सुरुवात तातडीने करा. जर तसं नाही झालं तर येत्या 15 दिवसामध्ये हा रस्ता खोदून आम्ही रस्ताच बंद करत आहोत. नेमक्या अडचणी काय आहेत दूर करण्यासाठी काम यासाठी मलाच कळत नाहीये. कारण जर केंद्रीय मंत्री जर गडकरी साहेब म्हणतात की 3,000 कोटी रुपये 2021 पासून त्यांच्याकडे जर पडून आहेत, रस्ता करण्यासाठी लागणारी जर निधी जर त्यांच्याकडे उपलब्ध आहे, याचा अर्थ प्रशासनाकडनं प्रस्तावावरती व्यवस्थित जात नाहीये आणि प्रस्ताव न गेल्यामुळे तो मंजूर होत नाहीये आणि मंजूर होऊन त्याच्यावरती काम होत नाहीये. इथं भौगोलिक परिस्थिती तशी आहे की दुसरीकडनं म्हणजे कात्रजचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने वाहतूक वळवता येऊ शकते. इथं काम करायला तशी अडचण नाही, तरी देखील 15 वर्ष 100 बळी होतोपर्यंत हे प्रशासन का वाट पाहतंय हा खरा प्रश्न आहे. आंदोलनाचं स्वरूप आमचं काहीच नसणार आहे. आम्ही स्पष्ट आणि क्लिअर सांगतोय की हा संपूर्ण रस्ता आम्ही मशीनच्या द्वारे खोदून टाकणार. हा रस्ता आम्ही बंद करून टाकणार, कारण नाहक बळी जर जात असतील आणि आज तागात इथं तिथे कुठे ना कुठेतरी बातम्या कळत होत्या, परंतु आता घरापर्यंत उमऱ्यापर्यंत येऊन मृत्यू थांबलेला आहे. तर आता तर आम्ही शांत बसू शकत नाही, कारण आम्ही आमच्या मरणाची वाट पाहू शकत नाही. खरं तर हा दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. परंतु नवले ब्रिज जो आहे हा नवले ब्रिजचा अजूनही चर्चाच आहे आणि जरी प्रशासनाने या ठिकाणी स्पीड कमी केली असली तरी स्थानिक नागरिकांचा मात्र उद्रेक या ठिकाणी दिसून येतोय. जर 15 दिवसाच्या आत हा रस्ता चांगल्या पद्धतीने केला नाही तर नक्कीच येणाऱ्या 15 दिवसानंतर आम्ही हा रस्ता खोदून टाकू आणि हा रस्ता पूर्णतः वाहनांसाठी बंद करू असा तीव्र इशारा देखील या ठिकाणी भूपेंद्र मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आमच्या घराच्या जवळ असून देखील या ठिकाणी यायची आम्हाला प्रचंड भीती वाटते. नवले पूल नाव ऐकलं तरी भीती वाटते आणि या ठिकाणी यायची इच्छा होत नाही. पुढचं काम नाही झालं तरी चाललं असं वाटतं, कारण काम नाही झालेलं परवडलं जीव जाण्यापेक्षा अशी सिच्युएशन होतीये. वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. प्रशासन मात्र काही घटना घडली की तात्पुरते काहीतरी येऊन आम्हाला गाजर देतात, आश्वासन देतात आणि ऍक्सिडेंट होताना मात्र काही थांबत नाहीत. वारंवार या ठिकाणी मोठे मोठे ऍक्सिडेंट होत आहेत, जे 8 बळी या ठिकाणी गेले. त्याच्यानंतर देखील वाहन धडकत आहेत आणि काही कारण देऊन इथं आम्हाला दरवेळी फक्त दिशाभूल केली जाते. याच्यावर ठोस कार्यक्रम कुठलाही राबवला जात नाही. जर एवढे निधी टाकलाय, शासन सांगतं आम्ही काम करणार आहे, आम्ही काम सुरू करणार आहे, हे नियोजन करणार आहे, ते नियोजन करणार आहे, परंतु अपघात होताना काही थांबेनात आणि त्याच्यावर गडकरी साहेबांनी सांगितलं की 3,000 कोटी आमचे पडून आहेत. मग ते केव्हा तुम्ही करणार? अजून 300 लोक मेल्यावर करणार आहे का?
लोकांचा आज ज्या कुटुंबातली माणसं जातात त्यांचा जीव काय होत असेल ते त्यांच्या कुटुंबातील लोकांना जाऊन विचारण्याची सुद्धा आम्हाला जवळ जाऊन बोलायची सुद्धा इच्छा राहील नाही की त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आताच्या या अपघातामध्ये. पैसेच फक्त, म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती तुम्ही फाईन लावणार का आणि पैसे उकळणार का, हेच प्रशासनाचं आजकालचं कार्य राहिलंय का, हे मला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे. आपण उपाययोजना काय करत आहात? सिग्नलला किती लोक उभे असतात? आतापर्यंत एवढे बळी जाऊन सुद्धा तुम्ही स्पीड गन इथे लावलेली आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी किती होते? तरी लोक येतातच ना. मग याच्यावरती प्रशासनाने ठोस उपाय केले पाहिजेत. इथे रस्ता क्रॉस करण्यासाठी अडचण आहे, स्कायवॉक इथे झाला पाहिजे, याची उपाय आम्ही गेले 20-25 वर्षापासून इकडे सगळ्यांना कार्यभार पाहत आहोत. येत्या 15 दिवसामध्ये जर याच्यावरती कार्यवाही नाही झाली तर खरोखर आम्ही हा रस्ता खोदून काढू, रस्ता बंद करू. याच्यावरती प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून उपाययोजना करण्याची तयारी करायला सुरुवात करावी. धन्यवाद.